Hi friends, in today's lecture I will tell you very important topic for every exam, that is a direct indirect speech. प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर एक ना एक प्रश्न विचारलेलाच असतो. म्हणून डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, तर मुळात याला रिपोर्टेड स्पीच असं नाव आहे. रिपोर्टेड स्पीच, ओके. यालाच दुसरं नाव डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असं सुद्धा म्हणलं जातं. मग या रिपोर्टेड स्पीचमध्ये नेमकं काय आहे आपण बघू. डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच बघण्याच्या अगोदर स्पीच म्हणजे काय, स्पीचचा अर्थ काय होतो. सो इट्स अ कम्युनिकेशन और डायलॉग और टॉकिंग बिटवीन टू पर्सन कॉल्ड एज अ स्पीच. दोन व्यक्तीमध्ये जे काही बोललं जातं त्याला स्पीच म्हटलं जातं. मग ज्या वेळेस दोन व्यक्ती लाईक फर्स्ट अँड सेकंड पर्सन हे एकमेकांमध्ये बोलतात आणि ज्यावेळेस या किंवा या व्यक्तीला हे बोलणं तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं असतं, दॅट कॉल्ड एज नथिंग बट इनडायरेक्ट स्पीच. एवढी सोपी कॉन्सेप्ट आहे. याला फक्त दोनच गोष्टी येणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे टाईप ऑफ टेन्सेस आणि दुसरं म्हणजे टाईप ऑफ सेंटेन्सेस. तर ऑलरेडी आपण टाईप ऑफ सेंटेन्स शिकलेलो आहे. 12-13 व्हिडिओ त्याच्यावर बनवलेले, ते तुम्ही बघू शकता. आणि टाईप ऑफ सेंटेन्सेस आता मी तुम्हाला लगेच चालता चालता एक्सप्लेन करेल. तर हे जर तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर असतील, सो यू कॅन इझिली अंडरस्टँड द टॉपिक reported speech or direct indirect speech. So let's see some examples of direct indirect speech अर्थात रिपोर्टेड स्पीच. एकदम सावकाश समजून घेऊया. अगदी प्रत्येकाचे एक एक सेंटेन्स जरी समजून सांगितलं तर तुम्हाला सेंटेन्स करता येतील, हे 100% खरं आहे. जसं पहिलं सेंटेन्स रिपोर्टेड स्पीच मध्ये आपण बघूया. जसं मोना सेड, लिसन केअरफुली, मोना सेड टू मी, म्हणजे मोना मला म्हणाली. काय म्हणाली? आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी अबाउट युअर सक्सेस, अबाउट युअर सक्सेस. ओके. सेंटेन्स थोडंसं लेंदी आहे परंतु 100% समजेल. मोना सेड टू मी आय एम व्हेरी हॅपी अबाउट युअर सक्सेस. आता या सेंटेन्समध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे मोना सेड टू मी, जो इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर आहे. तर या भागाला म्हटलं जातं मेन सेंटेन्स. काय म्हटलं जातं? मेन सेंटेन्स. हे थिअरी आहे, नाही लक्षात ठेवली तरी चालेल, पण समजून घ्या. मेन सेंटेन्समध्ये इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर जे काय आहे ते येतं. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा दिसतोय ना, डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये काय येतं? रिपोर्टेड स्पीच. म्हणजे जे हेडिंग आहे ऍक्च्युली डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये आहे त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतात. पण आपण एकंदरीत सगळ्याच वाक्याला रिपोर्टेड स्पीच या नावानं संबोधतो. आता या वाक्यामध्ये काय काय आहे त्या स्टेप्स बघूया. त्या स्टेप्स बघितल्या की तुम्ही उत्तरापर्यंत जाणार. तर दोन्ही गोष्टी डायरेक्टली बघू आपण. याच्या एक 5 स्टेप्स आहेत, 5 स्टेप्स. ओके. 5 स्टेपमध्ये प्रत्येकाला डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट हे सेंटेन्स येणार, ही माझी गॅरंटी आहे. तर पहिली स्टेप काय? मेन सेंटेन्समध्ये म्हणजे इथं सुरुवातीला रिपोर्टर येतो, तो इकडे तिकडे जरी शिफ्ट झाला तरी उत्तर लिहिताना आपल्याला तो सुरुवातीला लिहायचं आहे. इज दॅट क्लिअर? आता आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे या सेंटेन्सचं. तर सुरुवातीला काय सांगितलं? फर्स्ट स्टेप रिपोर्टर सुरुवातीला लिहायचं आहे. याच्यामध्ये रिपोर्टर आहे मोना. ओके. याच्यामध्ये कारण ती रिपोर्ट करते. मोना काय करते? रिपोर्ट करते, ती सांगते, ती बोलते, म्हणून ती झाली रिपोर्टर. म्हणून आपण इथं सुरुवातीला घेणार रिपोर्टर, अर्थात तो आहे मोना. मोना इज द रिपोर्टर. म्हणजे हे तुमच्या लक्षात राहील, मोना रिपोर्टर आहे. त्याच्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट येते ती सेज. तर याला नाव आहे रिपोर्टिंग वर्ब. काय नाव आहे त्याला? रिपोर्टिंग वर्ब. तर 2 नंबरला जी स्टेप येईल या ठिकाणी, आफ्टर द रिपोर्टर वी हॅव टू राईट द प्रॉपर रिपोर्टिंग वर्ब. प्रॉपर रिपोर्टिंग वर्ब. तर प्रॉपर रिपोर्टिंग वर्ब असं काय म्हटलंय मी? कारण सेडचं टोल्ड कधी होतं, सेडचं सेडच कधी राहतं. तर जर सेडच्या पुढे लिसनर असेल, म्हणजे कुणीतरी ऐकणारा असेल, दिलेला असेल, तर टोल्ड लिहायचं, नाहीतर मग सेडला सेड घेऊ शकतो आपण. सो हियर आफ्टर द सेड लिसनर इज देअर, सो वी हॅव टू राईट नाव टोल्ड. मोना टोल्ड. टोल्ड टू होम? टोल्ड टू मी. तर मीला काय म्हणायचं? लिसनर म्हणायचं किंवा रिपोर्टेड पर्सन म्हणायचं. तर लिसनर मी आहे, म्हणजे आपली तिसरी स्टेप जी आहे या ठिकाणी
ती येणार आहे लिसनर. इफ देर इज अ लिसनर प्रेझेंट इन द सेंटेन्स वी हॅव टू राईट. बघा कळतायत का? पहिली स्टेप आहे रिपोर्टर. रिपोर्टर फाइंड आउट करता येतोय, बोलणारी व्यक्ती रिपोर्टर असते जसं मोना. त्यानंतर प्रॉपर रिपोर्टिंग व्हर्ब. आता सेडचं टोल्ड का घेतले हे मी तुम्हाला सांगितले, ते लक्षात राहील. त्याच्यानंतर लिस्नर बरेचदा वाक्यात असतो, कधी कधी नसतो, असेल तर लिहायचा. तर याच्यामध्ये कोणता लिस्नर आहे? सो ऑफकोर्स या मी. ओके, हे सेड टू निघून जातं, त्याच्याऐवजी टोल्ड येतं. मोना टोल्ड मी. आता इथपर्यंत म्हणजे अर्ध सेंटेन्स आलं ना आपल्याला. ठीक आहे, काही न करता अर्ध सेंटेन्स आले, हे काय कमी आहे? अर्धी लढाई जिंकली आहे. आता फक्त अर्धी राहिली, ती पण लगेच आपण ती जिंकूया. तुम्हाला करता येईल माझ्यासोबत सेंटेन्स. चौथी स्टेप आहे कंजंक्शन. ओके, चौथी स्टेप आहे कंजंक्शन. आता जे काही प्रॉपर कंजंक्शन आहे हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहेत, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. जे 4 प्रकारचे सेंटेन्स आहेत त्याच्यातला पहिला प्रकार आपण बघतोय ॲसर्टिव्ह सेंटेन्स. पण इथे ते प्रकार समजून सांगितले नाही मी, कारण प्रकार समजून सांगायला गेलं तर ते टाईप ऑफ सेंटेन्सेसचा व्हिडिओ होईल. इथे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा बघतोय म्हणून शॉर्टमध्ये मी ॲझ्युम करतोय की तुम्हाला ते येत असावेत. म्हणून सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स मेंटेन करतात सेंटेन्स, म्हणून ह्याला ॲसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह अर्थात विधानार्थी वाक्य असं म्हणतात. आता कंजंक्शन घ्यायचं आहे. मग या टाईपच्या सेंटेन्समध्ये कंजंक्शन घेतात तर तो कंजंक्शन आहे दॅट. ओके, कोणता कंजंक्शन घेतात? दॅट. म्हणजे 1 2 3 4 नाही, मग गेट ऑन द डान्स फ्लोर नाही, 1 2 3 4 कंजंक्शन घ्यायचं आपल्याला दॅट. तर इथे जे काही कंजंक्शन येईल हे तुम्हाला दिसावं म्हणून इथं वेगळं लिहितो दॅट कंजंक्शन. ओके, आता 5वी जी स्टेप आहे ती लक्षात ठेवा. 5वी स्टेप काय? चेंजेस इन. चेंजेस इन कशामध्ये चेंजेस करायचे आहेत? प्रोनाउन्स मध्ये करायचे. याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, बघून घ्या. कारण या कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर पुढच्या ग्रामरचे टॉपिक येणार नाहीत, हे मी वारंवार तुम्हाला सांगत आलेलं आहे. चेंजेस इन प्रोनाउन्स अँड टेन्सेस किंवा टेन्स आणि अदर वर्ड्स जे काही येतात हलके फुलके शब्द असतात, टाइम रिलेटेड, स्टेट रिलेटेड, ते ऐन वेळेस आपण ते चेंज करू. म्हणजे 5 स्टेपमध्ये आपल्याला उत्तर येणार आहे. जसं की 5 प्रॉब्लेम्स 1 सोल्युशन लॉरियल, लाईक द 5 स्टेप्स अँड यू विल गेट द आन्सर ऑफ डायरेक्ट स्पीच इन टू द इनडायरेक्ट स्पीच. आता 5वी स्टेप आपल्याला बघायची फक्त. ओके, चेंजेस इन प्रोनाउन्स अँड टेन्स. या टेन्स मधल्या चेंजेस बद्दल मी तुम्हाला बोलणारच आहे. हे सगळं वाक्य झाल्यावर कसे कसे चेंजेस करायचे तुम्हाला सगळ्यांना हे सेंटेन्स पाठ होतील, सगळे टेन्स लक्षात राहतील. फक्त कॉन्सन्ट्रेट करा फुल्ली. मोना टोल्ड मी दॅट 50% सेंटेन्स तुम्हाला आलेला आहे. आता मला सांगा, मोना बोलते आणि काय म्हणते? आय एम व्हेरी हॅपी. आय इट मीन्स हू? मोना. करेक्ट, मोना बोलते ना. तर हे जे प्रोनाउन यूज केलंय ते मोनाच्या संदर्भात आहे. पण आपल्याला आता थर्ड पर्सन प्रोनाउन यूज करायचे आहेत. आणि थर्ड पर्सन, याच्याबद्दल थर्ड पर्सन काय येणार आहे? तो बघा कॉलम आठवतोय तुम्हाला? तर शेवटच्या याच्यामध्ये ही, शी, इट येतं. मोनाला कोणतं अप्लिकेबल आहे? इट्स करेक्ट, शी. हे मोनाच्या बद्दल आपण लिहिलं. आता जर वाक्यामध्ये एम आलं तर तो इंडिकेट करतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग तसं लक्षात ठेवायचं तर तसं लक्षात ठेवा, किंवा एमच्या ऐवजी वॉज लिहावं हे तुमच्या लक्षात राहत असेल तर तसं लक्षात ठेवा. एमच्या ऐवजी आपण लिहू वॉज, शी वॉज. आता व्हेरी हॅपी याच्यात काही बदल होणार नाही, म्हणून इथे येणार व्हेरी हॅपी, शी वॉज व्हेरी हॅपी. आता अबाउट युअर सक्सेस, ती मला म्हणते. ओके, तर अबाउट शब्द जशाला तसाच आपण लिहूया. अबाउट युअर सक्सेस, माय सक्सेस. युअरचा शब्द येणार माय, इथे येणार माय सक्सेस. ओके, फुल स्टॉप. बघा इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा येतो, इथे मात्र सेंटेन्स फक्त एंड होतं फुल स्टॉप न. रिवाइज करूया फटाफट. सुरुवातीला रिपोर्टर लिहिला, नंतर रिपोर्टिंग वर्ब लिहिलं, नंतर लिसनर, नंतर प्रॉपर कंजंक्शन ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये येतं दॅट, ते आपण लिहिलं. त्यानंतर प्रोनाउन्समध्ये छोटे छोटे बदल केले, त्यानंतर टेन्समध्ये बदल केले. आता टेन्समध्ये बदल कसे करायचे? खूप सिंपल आहे, एकदम सिंपल. कसं बघा, आता याची कंडिशन अशी आहे की इफ द रिपोर्टिंग वर्ब इन द पास्ट टेन्स, हे 99% पास्ट टेन्स मध्येच असतं. 1% असू शकतं हे सिंपल प्रेझेंटमध्ये किंवा सिंपल फ्युचरमध्ये किंवा प्रेझेंट परफेक्टमध्ये. पण ते 1% आपण सध्या थोडंसं बाजूला ठेवू, ते सेपरेट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. 99% हे असतं पास्ट टेन्समध्ये. तर हे जर पास्ट टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या सेंटेन्समध्ये, म्हणजे याच्यामध्ये
याच्या टेन्समध्ये कसे बदल करायचे याच्याविषयी मी बोलतोय. कळतंय का बघा. जर हे सेड पास्ट टेन्समध्ये आहे, ऑलरेडी आहेच ते पास्ट टेन्समध्ये, जर इथलं वर्ब पास्ट टेन्समध्ये आहे तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये खालील प्रमाणे बदल होतात. ओके, सो सिंपल प्रेझेंट बिकम द सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस बिकम द पास्ट कंटिन्युअस, present perfect become the past perfect tense, present perfect continuous become the past perfect continuous tense. Get it? मी प्रेझेंट टेन्सच्या 4 प्रकारासमोर पास्ट टेन्सचे 4 प्रकार जशाला तसे ठेवलेत. काय अवघड नाहीये, अगदी सहज, म्हणजे खूप रट्टा मारण्याची गरज नाही, इझिली पाठ होईल तुम्हाला. ठीक आहे, येते लक्षात. आता पुढचा आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट बिकम्स द पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस बिकम द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट रिमेन अनचेंज. पास्ट परफेक्ट मध्ये काही बदल होत नाही, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये पण काहीच बदल होत नाही. टेन्स मध्ये बोलतोय मी, प्रोनाउन्स मध्ये बदल होतील ना जसे सांगितलेत. आणि पुढचा टेन्स आहे फ्युचर टेन्स. इथे तर काहीच टेन्शन नाही. फ्युचर टेन्स मध्ये काय होतंय, जे आपण यूज करतो ना मॉडेल ऑक्झिलरी, याच्याशिवाय फ्युचर सेंटेन्स होतच नाहीत. तर ते शॉल आलं तर शूड घ्यायचं, विल आलं तर वुड घ्यायचं, मे आलं तर माईट घ्यायचं, कॅन आलं तर कुड, अशा प्रकारचे चेंजेस फ्युचर टेन्समध्ये करायचे. बाकी टेन्समध्ये वेगळा बदल करण्याची गरज नाही. आय होप दॅट ऑल यू अंडरस्टँड चेंजेस इन केस ऑफ टेन्सेस. तर असर्टिव्ह सेंटेन्सच्या या सगळ्या स्टेप्स तुम्हाला समजल्या असतील. आता एक पुढचं सेंटेन्स आपण बघूया जे एक्सक्लेमेटरीमध्ये येतं. एक्सक्लेमेटरीचा अर्थ काय? हा, करेक्ट, उद्गारार्थी. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स येते. जसे या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघूया. द बॉय सेड कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा. काय म्हणते मुलगा? द बॉय सेड हाऊ हॅपी आय एम. हे बघा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे हाऊ आणि वॉटनं सुरू होतात. सॉरी, एक्सक्लेमेटरी मार्क येईल तिथे. हाऊ हॅपी आय एम. द बॉय सेड हाऊ हॅपी आय एम. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कशावरून? कारण इथे एक्सक्लेमेटरी मार्क आहे म्हणून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर इथं चेंजेस करताना याच्यापैकी कोणकोणते स्टेप्स कामाचे आहेत ते आपण बघूया. अर्थात पहिली स्टेप तर कामाची आहेच, रिपोर्टर लिहावं लागणार आहे. त्यानंतर प्रॉपर रिपोर्टिंग वर्ब सुद्धा आहे, लिस्नर सुद्धा आहे, कंजंक्शन सुद्धा आहे, आणि वाक्यामध्ये टेन्सचे जे बदल करायचे हे सगळे, म्हणजे सगळे 5च्या 5 पॉइंट्स आपल्याला इथं कामाला येणार आहेत. बघा, एकदा 5 पॉइंट लक्षात ठेवले नाही, 5 स्टेप्स, तुम्हाला प्रत्येक सेंटेन्स आता इथे प्रॅक्टिस करता येईल. हे सेंटेन्स एक तर हाऊनं सुरू होतात किंवा वॉटनं सुरू होतात. तर त्यांना काय फरक पडतो? हाऊनं सुरू झालं काय, वॉटनं सुरू झालं काय? चेंजेस तर आपल्याला हेच करायचे. ठीक आहे, तर चला, लेट्स ट्राय विथ मी नाव. द बॉय सेड, आता याचं उत्तर आपण लिहू. रिपोर्टर कोणता आहे? चला, मनातल्या मनात फाइंड आउट करा. काय रिपोर्टर? करेक्ट आहे, रिपोर्टर आहे द बॉय. मग आपण इथं लिहिलं द बॉय. बघा बरं, एक स्टेप सगळ्यांना माझ्यासोबत आली का नाही? मी म्हटलं होतं ना, हे सिंपल आहे, फक्त तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. द बॉय. आता सेड, इथं काय बोललो आपण? प्रॉपर रिपोर्टिंग व्हर्ब. तर इथे सुद्धा 99% जर अशी उद्बत्तीची काडी असेल, म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क असेल, तर आपल्याला कोणतं रिपोर्टिंग व्हर्ब यूज करायचंय? एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसच्या बद्दल तसाच शब्द म्हणजे एक्सक्लेम. काय यूज करायचंय? एक्सक्लेम. हे झालं प्रॉपर रिपोर्टिंग वर्ब. इथं टोल्ड नको, कारण प्रॉपर हा शब्द यूज केलाय ना, मग आहेत ना भरपूर वर्ब आपल्याकडे, हे इथं सुटेबल आहे, तर हे यूज करूया. द बॉय एक्सक्लेम. नाव लिसनर आहे का इथे? कुणाला म्हणतोय बॉय? माहित नाही, स्वतःलाच म्हणत असेल, किंवा कुणाला म्हणतोय ते दिलं नाहीये, म्हणून द बॉय एक्सक्लेम. आता ही स्टेप आपण स्किप करूया. कंजंक्शन इथं सुद्धा दॅट येतं, म्हणून कंजंक्शन लिहू दॅट. ओके, कंजंक्शन काय करतं? दोन्ही वाक्यांना जोडतं. इथे जे 2 सेपरेट पार्ट दिलेत ना, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, हे रिमूव्ह करायचं आपल्याला, हा रिमूव्ह करायचा आहे. तर त्या दोघांना जोडण्यासाठी दैट लागेल. हे दुआ है, ठीक है, दोनों के बीच का दुआ है, इसको कनेक्ट करना 2 सेंटेंस को, और लास्ट में आएगा फुल स्टॉप. नाउ द बॉय एक्सक्लेम दैट. हाऊ इंडिकेट करतं, हाऊ काय इंडिकेट करतं? याचा अर्थ आहे व्हेरी. हाऊचा अर्थ इथे काय होतो? व्हेरी, खूप जास्त आहे असं सांगतोय तो. हॅपी आय एम. उलट सुलट वाक्य वाटतं का नाही? हॅपी आय एम. अगोदर आपण सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना बघितली, तर ठीक आहे, याला चेंज करून घ्या त्याच्या वाक्यामध्ये. आय एम व्हेरी हॅपी. काय होईल वाक्य? आय एम व्हेरी हॅपी. आता आय म्हणजे कोण? द बॉय.
आहे म्हणजे कोण? द बॉय. मग त्याच्याऐवजी आपल्याला प्रोनाऊन यूज करायचे बॉयच्या ऐवजी, ऑफकोर्स येणार ही. ओके, कारण एकदा द बॉय आलंय ना, आपण त्याला रिपीट करत नाही, चांगलं नाही वाटत ते. नाऊन प्रोनाऊन मध्ये बघितलंय आपण ते, म्हणून त्याच्याऐवजी प्रोनाऊन यूज करतोय ही. आता ॲमचं काय सांगितलं होतं मी तुम्हाला इथे? वॉज किंवा सिंपल प्रेझेंट बिकम द सिंपल पास्ट. दोन्हीपैकी जे सिंपल वाटते ते लक्षात ठेवा. ॲमचं होणार इथे वॉज, ही वॉज. हाऊ हा शब्द आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, तो इंडिकेट करतो व्हेरी, म्हणजे ही वॉज व्हेरी आणि हॅपी जशाला तसं शेवटी येणार फुल स्टॉप. कसं आहे, सोपं आहे का नाही? एकदम सिंपल. दॅट ही वॉज व्हेरी हॅपी. आता याच्यानंतर सुद्धा पुढचे जे सेंटेन्स आहेत म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, तिसरा जो प्रकार आहे तो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. तर हवं तर हे लिहून घ्या, म्हणजे ह्या सगळ्या स्टेप्स वगैरे लक्षात राहतील, किंवा जस्ट क्लिक द स्क्रीनशॉट, यू विल रिमेंबर नेक्स्ट टाइम. आता पुढचा जो प्रकार आहे तो सुद्धा आपण बघणार आहे. तिसऱ्या टाईपचे सेंटेन्स मित्रांनो तुम्हाला माहीत आहेत, आणि ते आहेत इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. प्रकार मागे पुढे झाले तर त्यांना काही फरक पडत नाही. म्हणजे इम्पेरेटिव्ह शेवटी गेलं काय आणि इंटरोगेटिव्ह अगोदर आलं काय, त्यांना काही फरक पडत नाही. आपल्याला जे काही बघायचं आहे ते 100% सगळे सेंटेन्स आपण बघणार आहेत. तर तिसरा प्रकार सांगितला की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे तिसरी वाक्य जे आहेत ते इम्पेरेटिव्ह आहेत. आता इम्पेरेटिव्ह म्हणजे काय आहे? आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य, पण याच्यामध्ये फक्त आज्ञाच नसतात. ठीक आहे, सजेशन असू शकतात, ॲडवाईस असू शकतात, त्यानंतर थ्रेट्स, धमकी वगैरे सगळ्या गोष्टी असू शकतात, किंवा स्तुतीही असू शकते असते. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण आज्ञार्थी वाक्य असं मराठीत बोलतो. तुमच्या लक्षात इथे लिहिण्याची गरज नाही. आता एक अगदी गमतीदार वाक्य आहे बघा, खूप इंटरेस्टिंग वाक्य आहे. म्हणजे जे रिपोर्टिंग वर्ब लिहिलं ना मी, प्रॉपर रिपोर्टिंग वर्ब, ते कसं चेंज होतं आपण बघूया. जसं इथं वाक्य लिहितो मी, रामा सेड टू, अर्जुना घ्या किंवा लक्ष्मणा घ्या, त्यांना काय एवढा फरक पडणार नाही. रामा सेड टू अर्जुना गो अवे. ओके, डायरेक्ट सेंटेन्स कशानं सुरू होत आहे? वर्बनं सुरू होते. आणि हे फक्त पॉसिबल आहे कोणत्या सेंटेन्समध्ये? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये. ओके, तर अगदी सिंपल सेंटेन्स आहेत, त्याच्यापेक्षा सुद्धा सोपे सेंटेन्स आहेत. हे कळेल तुम्हाला. आपल्या ज्या स्टेप्स आहेत त्या काही स्टेप्स आपण जशाल तशा फॉलो करणार आहेत, त्याच्यामध्ये काही गडबड करायची नाही. कुठे चेंज करायचं मी तुम्हाला सांगतो. तर सुरुवातीला रिपोर्टर लिहा, तर ऑफकोर्स रिपोर्टर लिहू. रिपोर्टर काय त्याच्यामध्ये? रामा, हे आपण इथे लिहिला रामा. ओके, त्यानंतर सेड टूच्या ऐवजी कमांड आहे, ऑर्डर आहे, सजेशन आहे, रिक्वेस्टेड आहे. ओके, तर हे शब्द येतात. मग याच्यापैकी तुम्हाला इथे काय वाटतं? रामा सेड टू अर्जुना, रामा सेड टू लक्ष्मणा गो अवे. सो वी फील दॅट इट्स अ ऑर्डर. ओके, एक अंदाज आला पाहिजे आपल्याला. इथे थोडं बहुत मागे पुढे झालं तर उत्तर चुकत नाही, कारण ऍक्च्युअल सिच्युएशन आपल्या डोळ्यासमोर नाही. पण जसं प्लीज शब्द असेल तर रिक्वेस्टेड लिहावं. इथे ऑर्डर सारखंच वाटतं ना, मग ऑर्डर शब्द लिहायला काही हरकत नाही. रामा ऑर्डर. ओके, रामा ऑर्डर. रामा ऑर्डर सेड टूच्या ऐवजी ऑर्डर लिहिलाय. आता वाक्यामध्ये काय राहिलंय? अर्जुन राहिला आहे, किंवा मग आपण इथे लिहू रामा ऑर्डर अर्जुना. आता मी सांगितलं होतं ना की तुम्हाला प्रॉपर मी कंजंक्शन कोणते येईल सांगेल, कारण आपण 3 स्टेप फॉलो केल्या. रिपोर्टर लिहिला, प्रॉपर रिपोर्टिंग वर्ब लिहिलं, लिसनर, अब बारी है कंजंक्शन की. आता हे कंजंक्शन इथं दॅट येत नाही, याच्याऐवजी कंजंक्शन येतं TO2. याचा इन्फिनिटिव्ह बनवून जातो कारण पुढे वर्ब आहे. तर इथे कंजंक्शन येणार टू, एवढं लक्षात ठेवा, TO2. ओके, रामा ऑर्डर अर्जुना टू. जर इथे टू येत आहे आणि इथे वर्ब आहे तर त्याच्यामध्ये बदल होणार नाही. टेन्स मध्ये काहीच बदल होत नाही. गो अवे. बघा बरं किती सिंपल सेंटेन्स आहे. म्हणजे अगोदरच्या सेंटेन्सपेक्षा मला तर हे सेंटेन्स अगदी सिंपल वाटतात, तुम्हालाही समजायला सोपे जातील हे सेंटेन्स. आता थोडासा चेंज केला याच्यामध्ये. सपोज या अर्जुनाच्या ऐवजी जर आपण इथं लिहिलं सीता, जस्ट इमॅजिन, जस्ट जोकिंग. ओके, सीता लिहिलं आणि वाक्य जर असं असेल रामा सेड टू सीता गो अवे, तर मला सांगा प्रॉपर रिपोर्टिंग वर्ब काय येईल? रामा सीताला ऑर्डर देऊ शकतो का? जस्ट इमॅजिन. बरेचसे जण मनामध्ये हसतायत, म्हणजे नक्कीच इथं ऑर्डर येणार नाही, तर काय येईल? रामा रिक्वेस्टेड सीता. ओके, कारण ऑर्डर देऊन जमत नाही बाबांनो, तिथे रिक्वेस्ट करावी लागते. म्हणून हे वाक्य म्हणजे
आपल्याला तो सेन्स हळूहळू डेव्हलप होईल की कुठं कोणतं रिपोर्टिंग वर्ब यूज करायचं. आणि आता शेवटचा प्रकार, हे तिन्ही प्रकार तुमच्या लक्षात आलेले असतील. आता शेवटचा एक प्रकार आहे, ते टाईप ऑफ सेंटेन्स आहेत इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. ओके, म्हणजे अर्थात प्रश्नार्थी वाक्य. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये दोन प्रकार आहेत, एक तर येस नो टाईपचे क्वेश्चन आहेत, ते आपण प्रॅक्टिस केलेले आहेत, हे सुद्धा येस नो टाईप, आणि दुसरे आहेत WH टाईप क्वेश्चन्स. येस नो टाईप म्हणजे काय, ज्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये देता येतं. आर यू हॅपी? येस, आय एम हॅपी. आर यू हॅपी? नो, आय एम नॉट हॅपी, आय एम सॅड, लाईक दॅट. तर येस नो मध्ये उत्तर देता येतं. पण कधी कधी WH प्रश्न विचारला तर येस नो मध्ये उत्तर देता येत नाही. जर विचारलं व्हॉट इज युअर नेम? येस. व्हॉट इज युअर नेम? नो. असं आपल्याला उत्तर देता येत नाही. हा दोघांमधला बेसिक फरक झाला. आता आपण बघूया येस नो टाईपचं एक एक्झाम्पल. एक्झाम्पल फर्स्ट, आय आस्क्ड किंवा आय सेड. आस्क पण येऊ शकतं, सेड पण येऊ शकतं, उत्तरात मात्र हेच येत आहे. तर असं एक्झाम्पल येऊ शकतं, आय आस्क्ड हिम, कॉमा इंटू डबल इनोटेड कॉमा, विल, पहिलं लेटर हे कॅपिटल असतं, डबल इनोटेड कॉमा सुरू झाल्यानंतर इथे जे लेटर लिहितो ते कॅपिटल असतं, हे लक्षात ठेवा. विल यू हॅव अ कप ऑफ टी किंवा कॉफी. ऑफकोर्स इथे येणारे क्वेश्चन मार्क. वाक्य समजते का बघा. आय आस्क्ड हिम, मी त्याला विचारलं, म्हणजे मित्राला विचारलं. विल यू हॅव अ कप ऑफ टी, म्हणजे चहा घेतोस थोडंसं, ठीक आहे. तर हे वाक्य येस नो मध्ये उत्तर देता येते त्याला. बघा, विल यू हॅव अ कप ऑफ टी, चहा घेणार? यस. नसेल घ्यायचं तर नो म्हणेल. इथे जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही. आता आपण त्याच स्टेप फॉलो करूया ज्या मी तिथे लिहिलेले आहेत. पहिल्यांदा रिपोर्टर कोणता आहे? आय, लिहिला, काम खतम. त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब, तर इथं सेड सुद्धा यूज केलं जातं क्वेश्चन मध्ये, पण इथं एवढं आस्क्ड असं लिहिलंय, तर जशाल तसं आपल्याला इथे लिहायला काही हरकत नाही. आय आस्क्ड. त्याच्यानंतर आस्क्ड टू हूम? आस्क्ड टू हिम, म्हणून मी इथे लिहिलं हिम. आय आस्क्ड हिम. ओके, नाव इथं कंजंक्शन येतं इफ किंवा वेदर. इफची स्पेलिंग छोटी आहे, हे लिहू इफ, लक्षात ठेवायला सोपं. इफ. आता विल यू हॅव अ कप ऑफ टी, याला साधं वाक्य करायचं. सुरुवातीला शिकवलं ना, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. याच्यामध्ये सब्जेक्ट यू आहे, यूला इकडे शिफ्ट करा, म्हणजे यू विल हॅव अ कप ऑफ टी असं वाक्य होईल. ह्या यूचं थर्ड पर्सन काय, जसं आयचं थर्ड पर्सन ही, तर यूचं सुद्धा थर्ड पर्सन तसंच होईल. इफ ही, विलचं होणार वुड, मी सांगितलं ना कंडिशनल, शॉलचं शूड, विलचं वुड, ते इथं वुड. ही वुड हॅव, जशाला तसं, ही वुड हॅव अ कप ऑफ टी. फायनल, काहीच करायची गरज नाही वाक्यामध्ये, एवढंच बस. समजतंय? सिंपल आहे. पुढचं वाक्य घेऊ. एक WH टाईपचं वाक्य घेऊया आपण. 5 नंबरचं वाक्य, की जया सेड टू माया. जया सेड टू माया. जया मायाला म्हणाली, काय म्हणाली बघू. आता इथे फक्त आपण कंजंक्शन इफ घेतलं बरं का, म्हणजे हे टू जे आहे याच्याऐवजी आपण काय घेतलं, इफ कंजंक्शन घेतलंय, तर ते चेंज तेवढं आपण करून घेणार आहेत. तर जया सेड टू माया. आता ते तिला क्वेश्चन विचारते, WH बघतोय आपण, WH शब्द आला वेन. पुढे विचारते विल युअर मदर कम. वेन विल युअर मदर कम. तर WH टाईप क्वेश्चन आहे. कशावरून लक्ष देतं? इथे वेन विल युअर मदर कम. गेट इट. आता याचंही बघू सेम. दोन वाक्यात फरक काय, या वाक्यात आणि या वाक्यात. बघा, ह्याला जर हाईड केलं तर विल युअर मदर कम, सेम सेंटेन्स, विल पासून सुरू झालं. फक्त WH शब्द त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आलेला आहे. म्हणून आता हे वाक्य उत्तर बघा लिहिताना मदत होते का आपल्याला त्या पॉईंटशी. त्यातला पहिला पॉईंट आहे रिपोर्टर. रिपोर्टर कोणी इथे? जया आहे. सेडचं काय येईल? आत्ताच सांगितलं होतं. सेडचं काय येईल? आस्क्ड येईल. इट्स करेक्ट, हुशार आहे तुम्ही. जया आस्क्ड. कुणाला विचारते? मायाला विचारते. मग इथं जया आस्क्ड माया. आता इथं कंजंक्शन, कारण आता पुढची स्टेप कंजंक्शनची आहे ना, तर कंजंक्शन काय घेतात WH मध्ये? WH वर्ड. दुसरं कंजंक्शन लिहायची गरज नाही. हाऊ, वेन, वॉट वगैरे जे काही येईल
तर रिलेटेड ते कंजंक्शन आपल्याला इथं लिहायचं आहे. तर इथे येणार व्हेन. ओके, व्हेन जशाला तसं. आता इव मदर हे जोडून आले, इवर वेगळं आणि मदर वेगळं असं नाहीये, ते जोडून आले. तर जया मायाला विचारते तिची आई कधी येणार आहे, मग इवर मदर इट मीन्स हर मदर, म्हणून व्हेनच्या नंतर येणार हर मदर. ओके, हर मदर. आता विलचं काय केलं होतं आपण, वुड केलं होतं. व्हेन हर मदर वुड आणि कम, फुल स्टॉप. सो सिम्पल. ठीक आहे, किती सिम्पल आहे बघा. 5 टाईपचे सेंटेन्स प्रॅक्टिस केले. तर हे WH चे 2 एस नो टाईप आणि WH टाईप, आणि अगोदरचे 3 ॲसेरेटिव्ह टाईप किंवा डिक्लेरेटिव्ह टाईप, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आणि त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे हे 2 प्रकार. 5च्या 5 सेंटेन्स अगदी वन स्ट्रोक तुमच्या लक्षात राहतील. आणि होमवर्कसाठी काही सेंटेन्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये PDF फाईल देतो, ते सेंटेन्स तुम्ही प्रॅक्टिस करा आणि उत्तरसुद्धा त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतो मी, आन्सर की सेपरेट. आणि हे जर तुम्ही केलं तर मित्रांनो तुम्हाला अगदी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचसाठी दुसरा टॉपिक बघण्याची गरज नाही. तर 10वी 12वी स्कॉलरशिप नवोदय विद्यालय या सगळ्या एक्झामसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते आपण इंग्लिश रिलेटेड मटेरियल या आपल्या चॅनलवरून रिलीज करत आहोत. सो कीप वॉचिंग सोहम फाउंडेशन. थँक्यू.